आकडे येतं का नाही जेवण करा. पण कोण बकरा गाव सव काय कळा ना. कोणतरी डोकं लावायच लागेल आज आहे ना. लयच खिसा खाली होत चाललाय. खर्च हरसायला पैसे नाही. चंपी कुठे गेली हं? काय होईल टेन्शन मध्ये? टेन्शन काय नाही, थोडं डोकं दुखतंय. डोकं दुखतंय? मका खायचं काय? नाही नाही. नको. बट मी काय म्हणतो, जर कोणी आला ना त्यांना सांगायचं शिरपतराव घरी नाही. नाही नाही नाही, असं कसं खोटं ते ना सांगणार? लय 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 डोकं खात्या, इतकं डोकं खात्या ना. हे आपल्या गावचे लोक मला सरपंच उभं करून राहिली ती आता. हो हा पण अहो, त्यांचं प्रेम आहे तुमच्यावरती, असं काय नाही करताय? नकोय नकोय मला ते नकोय. मला खूप डोकं खाते ती. त्याच्यामुळे ना ते मला तो फॉर्म भरायचा नाही, मला सरपंच व्हायचं नाही. बरं आपलं सामान्य शेतकरी. अहो, पण ते प्रेमापोटी तुम्हाला उभं करतात ना सरपंच पदासाठी. मला नाही आवडत ते सरपंच फिरपंच. मग त्याच्यासाठी एवढी पळून जायची गरज काय? ते लोक माझे तुला उभं करायचे, तुला उभं करायचं, तुला सरपंच करायचं, तुला सरपंच करायचं. ते मला नाही शोभत. हा, ते पण बरं बरोबरच ते आहे. काय घरचे काम सोडायचे आणि ते मग गावामागे हिंडत बसायचं, गावाचं उद्या आणि आता करायचं. वावरातल्या शेंगावर काढायची वेळ आली, हा मग मग कसा वेळ भेटणार तुम्हाला? बरोबर आहे. ते पण आहेच. अरे अहो, काय झालं? कुठे गेला शेतपत्राव? त्यांचं ठीक आहे. तुम्ही कसं अचानक येणं अहो केलं? अचानक म्हणजे काय असं काय किती वेळेस येऊन गेलं माहिती का? किती वेळेस? हा तुम्ही नव्हत्या घरी पण 2 दिवस. हा, मी जरा माहेरी गेली होती, कुलूप बरोबर. लावून गेले दोघे पण. हा, जरा काही काम असतातच ना दोघे घरची. गेले का नवरा बायको? हा, दोघं गेलो होतो, दोघं गेलो आज होतो. कुठे गेला मग? आज जरा बाहेर गेले जरा. हा का? आता जरा 5 मिनिटं झाले गेले. 5 मिनिटं झाले. हा. जे मध्ये गंगाने मला बोलण्यात जर लावून नाही तेव्हा टायमिंग मध्ये बरोबर सापडला असता सापडला असता. तो नवरा. पण मग सापडायला कशाला पाहिजे असं मग म्हणा त्याला ना. माहित नाही काय अहो, तुम्हाला भेटायचंय असं म्हणा ना तुम्ही. का त्याला मला काय पप्प्या काय काय त्याच्या? हा तुमचं पण एक बोलणं असं असतं ना मग काय तो तुला बाबा. बोलला नाही का बाबराव को पैसे आणले म्हणून? पैसे? मग कसले पैसे? पैसे कसले? हम्म? तो बरं मला काय घ्यायचंय म्हणून. नाही, माझं तर असं काही बोलणं नाही झालं. नाही नाही. एक काम करा. 6 महिने झाले, 6 महिने पैसे घेऊन तोंड दाखवत नाही तो. अं, हा जेव्हा किती गोड बोलला. बरं ऐका, तुम्ही शांत हो. मी काय चहा वगैरे करू का काहीच तुमच्या? नको चाहतावाला. पैसे टाकायला लाव तो नवरा आल्यावर. बरं मी आता परत संध्याकाळी चावाला अच्छा, तुम्ही असं कुठे एवढं- दातर काढायची तू? अहो, गरम नका होऊ बा- असं म्हणते हो मी दात तुम्हाला. काढायचे काय पैसे घेऊन? हे बघा, तुम्ही जरा नीट बोला. मला पैशाबद्दल काहीच माहिती नाही. संध्याकाळी ते मग आले तो का- नवरा काय करतो ते माहित नाही तुला? अहो, पहिले माझं ऐकून तरी घ्या की तुमचीच वाटवाट चालू आहे मगापासून. काय बरं ते हा, काय तुम्ही नाही. निघा आता. ते काय संध्याकाळी नाही म्हणजे काय? ते संध्याकाळी आले की मी त्यांच्याशी बोलते. तुम्ही निघा आता. बर पाहतो येतो संध्याकाळी मी त्याच्याकडे. हा. हा काय पडलं बाय? जरा बोलायची पद्धत नाही ह्या माणसाला खरंच. शी. पण कसले पैसे, काय पैसे, मला तर काहीच माहिती नाही. पण काहीतरी आहे घडलेलं. मी ह्यांना आवाज देतो. अहो, ऐकलत का? अहो, गेलाय तो बाबूराव घरी. गेला का? हा, बाहेर या. काय चाललंय का हे चोरासारखं? मी का चोर आहे काय? मग कोण आहे? सावकार आहे? अरे बाबरावच्या पैसे मी नाही घेल. एक जणाला घेऊन दिले, मी जामीन वैर होतो असं. तुम्हाला काय गरज होती ह्या उठा ठेवी करायची, मला ते समजत नाहीये. नाही ते जोडदाला ट्रॅक्टर घ्यायचा होता, तेव्हा त्यानं चकुनाने मग पैसे काढून दिले, ते घेतले ते ट्रॅक्टर. मला आपल्याला काम आहे वापरायला. मग त्या जोडीदाराकडे पाठवायचं होतं ना त्या बाबूरावला. तो इथे काय येतो मग? जामीनदार मी ना, मग मध्यस्थी माणूस मी, तो माग जाणार त्याचे म्हणा दराकीचा भाग्याला का तो देणार आहे पैसे. एवढं काय लोड घ्यायचं का? लोड नाही घ्यायचा एवढं. काय हे सारखं लचंड सारखं येतंय ते चांगलं आहे का? नाही काय नाही एवढं नाही. मग आपण रुपया नाही करशील ते घेऊन दिले दुसऱ्याला. मला खरं सांगा काय चाललं. खरं खरं कारण खरं ज्याप्रमाणे बाबूराव बोलत होता ना, हम्म. त्यावरून मला असं वाटतं की नक्कीच काहीतरी पाणी मुरतंय. लाबाड आहे तो लई. पण आता कसं आहे, त्यानं बी इकून तुकूचे पैसे मोरगाळ्याला आणि ते दिले त्याला, त्याच्यामुळे होते. तुम्ही खोटं नाही बोलत ना माझ्याशी? का बोलू पोरीला? नका हा? नका 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 बोलू का? नको 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 लय तसं लय मग तुम्ही माझं काही ती ऐकतच लय नाही. लय पांगी ती. एवढं असलं का एवढं करून जाय किती.
अहो मग तुम्ही ऐकतच नाही माझं काय, फक्त पोरीच तेवढं ऐकतं. मग तिलाच सांगते ना की बाबा या आणि बापाशी बोल, काय चाललंय काय नाही ते. नाही काय नाही हा? काय नाही काय नाही एवढं. नाही मी आवाज देते. अरे पूर्वा, सुहास आला थांब. सुहास, अरे काय चाललंय ह्यांचं? काय काय बस बरं मी काय म्हणते पूर्वा, तुझ्या बाबाने तुला काही बोललेत का काही म्हणजे व्यवहाराबद्दल पैशांच्या वगैरे? नाही का मला कशाला काय बोलतील ते. नाही का? हा जरा आजकाल टेन्शन मध्ये असतात, तू काही विचारलंस का त्यांना तब्येत पाणी काय वगैरे? नाही ग, आता मीच काल आली, मला तरी काय माहितीये हे सगळं, तुलाच माहितीये. तुम्ही आज अचानक इकडे? कुठे शिरपतराव? ते गावात गेलेत जरा. गावात? हो ते कशाला? कुणाला तरी भेटायचं होतं ना त्याच्यासाठी. गावात? तुम्ही म्हणता गावात गेले, मी आता गावातून आलोय, गावात नव्हते ते. अहो मग गावामध्ये काय दोनच घर आहेत का? एवढं 60-70 लोकांचं आहे तर एवढ्या लोकांकडे कुणाकडे तरी गेलेच असतील ना. अहो 2 महिने झाले, हा गावात भेटाना घरी भेटाना, माणूस नेमकं कुठं जातोय तो? 2 महिने? मग? 2 महिने घरीच असतात की ते. आम्ही घरीच असतो पण मग घरी असतात कुठे ते? मग कुठे घरात आहे का? मग नाही नाही, आता ते बाहेर गेलेत. हो बाहेर गेलेत. काय मीच पैसे द्यायला नव्हते पाहिजे, माझं चुकलंय बरं का. अहो मी काय म्हणते सुहास, असं काय झालंय काय म्हणजे असं तुम्ही तडकाफडकी घरी आलात असं? अहो 50,000 रुपये घेतलेत. 50? 8 दिवसात देतो म्हणी. हॉस्पिटल मध्ये काम आहे काहीतरी, तुमचं दुखत होतं ना, तुझं माझं काय दुखत होतं? ऑपरेशन आहे म्हणे माझ्या बायकोचं. माझं कसलं ऑपरेशन? मी तर ठणठणीत आहे. मग 50,000 रुपये तुमचं ऑपरेशन म्हणून सांगितलं आणि 50,000 रुपये घेतले. 8 दिवसात देतो म्हणे, मी अजून दिले नाही. हे राम, हे काय काय चाललंय काय यांचं? फोन उचलीत नाही काय नाही. घरी आला तुम्ही म्हणता गावात आहे, गावातल्या माणसाला विचारलं का ते म्हणतात घरी आहे. ते कुंभार त्यांचा मित्र आहे ना, त्यांच्याकडे गेलेत ते. कोण आहे? मला कुंभार त्यांचा मित्र आहे ना, त्यांच्याकडे गेलेत. तिथं असते का मग? सांगू शकत नाही म्हणजे. हे बघा पैसे देऊन टाका तुम्ही बरं का, नाही तर मी पोलीस केस करीन ना. ऐका ना, तुम्ही असं काही करू नका. ते संध्याकाळी आले का मी त्यांना समजवते. पण तुम्ही नक्की माझ्याच नवऱ्याला पैसे दिलेत ना? अहो मी काय ओळखीत नाही का राव? हा मी काय नवीन आहे का गावात? ह्या अहो पण देतील ना ते कधी ना कधी पैसे. हा. तुम्ही असं डायरेक्ट घरीच काय येतं बरं? हा. देता तुम्ही, मग द्या बरं पटकन, जातो मी. तुम्ही मी नीट का बोल. देऊ पैसे? तू नको मध्ये पडूस, तू शांत राहा. हे कोण आहे? पाहुणी? पाहुणी मुलगी आहे मी त्यांची. अरे मुलगी आहे काय? मग तू तर लय बदलली. हा आधी वेगळी दिसत होती लग्नाच्या आधी, हा मग काय विचार आहे? भारी दिसते आता. म्हणजे हा राहू दे, निघा आता निघा. तेवढं पैशाचं बघा. हा बघते मी, निघा आता हा. तुम्ही. लयच तुमची आणि नजर- घरी येऊ नका. पैसे द्या, एवढं बोलायचं बोलू नका ना तुम्ही. हा एवढं तुम्हाला राग येतो ना माझ्या बोलण्याचा, पैसे देऊन टाका. हा, नाहीतर मग हे बघा, आम्हाला आता कळालंय ना. घरातल्या वस्तू गायब करी ना, वस्तू फ्रीज, कूलर, भांडे, तू शांत फॅन बस. सगळं नीन उचलून. बरं का? हा या तुम्ही. या नाही येणारच आहे मी डबल पैसे न्यायला. हा तुम्ही जा तुमच्या घरी. थांबा 1 मिनिट. हा. घरात कशाचा आवाज येतोय? अहो ते 2 मांजरी पाळल्यात ना, त्याचा आवाज हा, येतो. हा. नाही हो, बघू का मी? नाही नाही, अहो, नाही, तसं काही नाहीये. घरामध्ये नाहीच आहेत ना ते. घरात अहो पण बघतो ना मी. नाही नाही, घरात तसं अहो नाहीये कोणी घरात, तर कशाला हे करणार ना. अहो नेमकं मांजर आहे का काय बघ काय नेमकं बघू. आपण अहो, पण ते पाळलं आमच्या घरातलंय ना, आम्ही बघू. तुम्ही येऊन का आणि बघताय? आपण पाळतोय ना, तुम्ही थोडी ना पाळताय. मग हा, हा. बरं ठीक आहे. हा, हा. मांजरीच आहेत ना? हो 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 हो, मांजरीच आहेत. ठीक आहे मांजरीच. ठीक आहे, येतो मग. या हा. निघा. बापरे, काय तुझ्या बापाने केलं मला काय समजत नाही. माझं तर डोकं फुटायला लागलं खरंच. अगं पण काय झालं एवढं? अरे तो बाबूरावाला, तो म्हणतो माझ्याकडून पैसे घेतले, आता हा म्हणतो माझ्याकडून 50,000 घेतले. काय चाललंय ना, तर असं ना काहीतरी अघटित होऊन जाणार. अरे बापरे. बाबा कुठे आहेत? बाबा आहेत घरात. घरातच आहेत का? ये, काय बोलणार या माणसाला पण ना खरंच. कुठं आहात? हा नीट. काय चालवलंय काय तुम्ही, मला समजत नाहीये. मामा हा? लोकांना बरोबर चालू आहे. काय चालू आहे बरोबर? हा, तो सुहास आलेला, बाबूराव आलेला, काय हे लोक कशासाठी येत आहेत? आता आले का त्यांना डायरेक्ट सांगायचं माझा नवरा मेला म्हणा. काय? मेला? अहो असं काय करता? मेला म्हणजे काय? मला पैसे बुडवायचे आपल्याला. तुम्हाला काय काय बुडवायच्या? नेण्याला मरत नाही माणूस लगेच. अहो बाबा, तुम्हाला काही कळतं का? तुम्ही कशासाठी पैसे घेतलेले आणि तुम्ही खोटं का बोलले की आईचं काय दुखतं? आईचं कसलं ऑपरेशन होतं? मी तर तुम्ही व्यवस्थित लोकांना खोटं बोलून पैसे का बरं घेताय घरात? तुम्हाला कळत नाही का? सांगत नंतर काला पैसे.
अहो, नका काय सांगाल, कशाला सांगाल? म्हणजे काय? आत्ताच्या आत्ता सांगा. आता सांगा तुम्ही कशाला लागत होते तुम्हाला. तुझ्या लग्नाच्या टायमाला पैसे मी लोक घेतले ना ते हे बघा देतो. ते लग्नाच्या खोटं टायमाला बोलतात. नाही, माझं लग्न होऊन 1 वर्ष झालं, तुम्ही 2 महिने आधी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडून. आता ते लोक जर आले असे आपसुक तर मी काय बोलणार आहे मला गेला सांगा. म्हणा तो कुठे गेला? वर गेला म्हणा वर गेला. काय त्याच्याकडून पैसे सोपं घ्या आहे? एवढं खोटं बोलणं सोपं असतं त्याच्याकडून का? पैसे घ्या म्हणा तुम्ही आम्हाला विचारू का पैसे दिले नाही म्हणा अहो पण हाणामाऱ्या होतात ना पैशामुळे, तुम्हाला कोण सांगितलं शहाणपणा करायला? मरेल मात्र कोण मारीच तो आधीच मरेल राहतो काय नका टेन्शन घेऊ एवढं. अहो पण तुमच्यामुळे आम्हाला पण खोटं बोलावं लागतंय ना. बोल खोटं बोल ना काय होतं इकडे बस या. अहो माझं ऐका, तुम्ही जे काही पैसे घेतलेत ना त्यांच्याकडून हं. ते त्यांचे पैसे तुम्ही त्यांचे परत द्या. 1 रुपया कोणत्या परत देणार नाही मी. पण तुम्ही दादागिरी करताय त्यांच्या दादागिरी नाही अहो याला बाबा पण तुम्ही त्यांच्याकडून घेतलं, तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे याला ना. मध्ये डोकं लिटी डोकेलिटी. ही दादागिरी आहे, डोकेलिटी नाहीये. दादागिरी आपल्याकडून मारामाऱ्या करायचं त्यांना सगळं अहो पण मग तुम्ही घ्यायचंच कशाला? कशाला अक्कल लागत होतं अक्कल तुम्हाला? अहो, पण हे माणसानं चुकीचं आहे. माणसानं आकली ना जगाव आकली मला ना वाटतं आई यांनी ना दारू पिण्यासाठीच घेतले ते ए, दारू पैसे. एक तू रुपयाची बरो- दे ना. बरोबर बसा. बोलतेस. दिवस रात्री इथं तांगा ठेवून येतात. गेले कुठे मग एवढे पैसे? कुठे गेले? हा, कुणाला दिले काय? देल नाही कोणला बँकेतून बँकेत ठेवले, लोकांकडून उधार करून बँकेत ठेवतो का तुम्ही तुम्हाला पैसे? काय करायचं पैसे इजी वाटत मी बरोबर लावतो अरे पण लोक दाराशी येतात ते चांगलं आहे का मला सांगा बघू. त्याला हा? माना करत नाही पण आणि लाज आता- वाटते ना आम्हाला. आता आले का म्हणा तो गेला म्हणा तुम्ही ते आले का मोठ्याने हिवळा कशाला एवढं का म्हणा महानवरा गेला तुमच्या पैशाला काय घेऊन बसते तुम्ही काय बोलायचं या म्हणा माणसाला? तुम्ही काय मला विचारून पैसे दिले नाही म्हणा त्याला वर विचारायचं म्हणा वर विचारायला जा. म्हणजे तुम्ही जा वर आणि त्यांनी आम्हाला हाणू देत हा काय- माय लेकीला. मी काय खरोखर मारणार आहे का मग आमचं मारणार आहे तुम्ही का लोड घ्या तेवढी जा. अहो, तुम्ही मुद्दामच मारताल, पण तुम्हाला कळायला पाहिजे ना, नाही ते कुठाने कोण करायला होतं? चुकून आली बरोबर बोलते पोरगी. अरे ते आले ते इकडे. काय होतं? तुम्ही आडावाडा करत असता का? आडावाडा चालू करा काय आरडाओरडा करू. अहो ते आले ते लोक. तुझं बापाचं. काय बाई जाऊ दे तर नाटक करूया आपण. काय अहो, काय झालं? अचानक गेले हो. कसं काय बाबा. काय चुकत होतं का? अहो काय झालं नेमकं? माझं कुकू पुसलं, आजारी होते लय आजारी कुकू पुसलं? होते. अहो माझे 50,000 रुपये गेले आता. मार 3 लाख आहे. आयो मार 3 लाख. माझे 50,000 रुपये. अहो तुम्हाला पैशाचं पडलं इथं, माझा एवढा मोठा नवरा गेलाय हो. हो आम्ही मध्ये पाहायला आलो तुम्ही पण पुढे गेला. अहो पण कस काय घडलंय? त्याचं काय चुकत होतं का? अचानक अटॅक आला त्यांना. त्याचं काय चुकत होतं? दुःख काय दुखत नव्हतं, अटॅक आला त्यांना. जागा मला हो. काय करायचं पण आता? आपले पैसे देऊन जायचे त्याला. हा? पैसे देऊन अहो, जायला किती नालायक लोक आहेत तुम्ही. तुम्हाला पैशाचं पडलं, इथं माझं बाप गेलं, त्याचं काय नाही पडलं तुम्हाला? हा, पैसे कधी पण भेटत, मला माझं बाप भेटणार आहे का? कधी पण नाही, आता पैसे द्या आमचे. आता कसं देऊ आम्ही, कसं देऊ? आमचं अहो. बाप गेलं की वर. तुम्हाला बाप देतो आम्ही. काय बाप देतो. अहो माझ्या मांडीवर माझ्या नवऱ्याचं प्रेत आहे आणि तुम्ही काय असं बोलताय? हे नका सांगू मला. पैसे द्या आमचे ना. पैसे आमच्याकडे नाहीये, तुम्ही जा. ते तुम्ही गळ्यातलं द्या, गळ्यातलं द्या काढून. हा, दे. गळ्यातलं नाहीये, साधं आहे, ए, साधं आता आहे. नवरा नाही राहिलं काय करायचं? नवरा नाही, आता काढ नाही. काढा. अहो, हे किती साधं बिनधास्त आहे. आहेत तुम्ही. द्या का तवाला दे. तुमची ना कंप्लेंट करेल, समजलं ना? काय ते? जाऊ आम्ही दे. केलती का उधारी तुम्ही? आम्ही मारला का तुमच्या नवऱ्याला आम्ही अहो, पण मारलं. आम्हाला विचारून पैसे दिले होते का काय पण आम्ही नाही? मारलं का? बाई, पण जाऊ दे, पूर्वा, तू वाईटच स्वतः झालं सांभाळ. थोडं आहे ना. लय वाईट झालं आता. कोण पाहिजे यांच्याकडे? अहो पण असं कस काय हा? ठणठणीत होता होय. हा? 2 महिने झाले मी तोंड नव्हतं बघितलं. अरे तू 2 महिने म्हणतोय, मी 4 महिने झाले. हा. पण त्या दिवशी आला तर भेटलाच नाही पाहायला. हा ना राव. याच बाय भेटला. अयो ऐका ना. बरं मी अरे, काय अहो, म्हणतो ताई आता? ताई जाऊन नाही गेला आता, ऐक ना. रडू नका ऐका ना. याची वेळी वाट आम्हीच जायचो आता. जाऊ दे, हा? शांत राहा, याची वेळी पूर्वा, वाट लावायला लागला आपल्याला. अहो ऐका ना. वारा 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 गप्प वारा. बस, गप्प बस, गप्प बस. रडू नका रडू रडू नका. नका. बोला 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 हा, बोला. हे बघा हे असं व्हायला नाही पाहिजे. हम्म. आम्हाला पण दुःख आहे. दुःख आहे. आमच्या गावातला माणूस गेलाय. गावातला. हा? पैसे आपले कधी भेटतील मरू दे. आता काय करू? हा. आम्ही त्याची सगळे विल्हेवाट लावतो. हा, माहित आग्नी दाग देतो. आगड्या बाजार करायला. 10वा 13वा वर श्राद्ध सगळं आम्ही घालतो. नाही, आम्ही घालू ना, आम्ही- नाही नाही आम्ही नाही नाही घालतो. हे बघा आमचे पैसे गेले जाऊ द्या. हा.
आता तुम्ही बाई माणसं तुमच्याकडे पैसे नसल, तुम्ही काय पैसे करणार? जर असते तर तुम्ही आमचे पैसे देऊन टाकले असते. हो. हा? ना जिवंत मी- माणसाला कसं हे करणार ना? नाही मी आता लाकडं आणतो, मडकं बिगावरे आणतो, बिगावरे आणतो. सुतळी चिल्लर हा. हा आपण टाकू. 100 रुपये चिल्लर मी आणतो. हा चला लाया, आम्ही लाया. आम्ही सामान घेऊन येतो. नाही नाही नाही, नाही नाही, आम्ही लाया किती आम्ही लागला, आम्ही लाया? सगळं करतो आम्ही आम्ही ते. सगळं करतो. माझ्या बापाची इच्छा होती की त्यांच्या बायकोने आणि मुलीने सगळं करावं. लाया किती लागतील लाया? तुम्ही आम्हाला 5,000 आणि रुपये माझ्या द्या. बापाची ही पण इच्छा होती की त्याच्या मैत्रीला कोणताच माणूस नाही कोणच आला पाहिजे, नको, हा. फक्त त्याची बायको आणि पोरगी शिवाय. म्हणजे असं आहे का? इच्छा होती त्यांची. इच्छा आहे त्यांनी हो, पण मी मला काय बोलवलं ऐका ना होतं. तर त्याचा तो आपण आहे ना बाई, आम्ही बघतो काय करायचं. हा तेच. बरं का हा, 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 हा. ते ना हम्म. बँकेत ते काढलं होतं, प्रकरण केलं प्रकरण केलं हा, हा. तर त्याचा ना 5 लाखाचा चेक आलाय. काय? 5 लाखाचा. हा. त्याच्यात आहे ना सगळं होऊन जाईल तुमचं. तुमचं सगळं होऊन जाईल. काय म्हणताय दावा, हा. मौत सगळ्या मग चेकचं द्या मग आम्हाला. हे काय चेकच घेऊन आलोय मी. चेक चेक घेऊन आलात का? चेकच आणला. अहो, हा. पहिलं सांगायचं नाही सगळं. हे काय चेक घेऊन आलोय मी. चेक घेऊन आलात पण ना? आता मला काय सही म्हणायचं. घ्यावं लागेल त्याची. हर्र. सही. नाही नाही आम्ही काय करतो आता, हा, ते चेक आहे ना हा. नाही चेक नाही कॅश येत. अरे cash आहे ना. हा कॅश घेऊन आलो मी. कॅश कॅश काय? नाही 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 त्या स्वतः त्या माणसाचा आहे ना अंगठा लागतो त्या कागदावर. काढायला आ, लागेल. अंगठा हा. आहे काय? आव, 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 आव. काढ ना, अंगठा काढ ना. नाही ते पैसे आम्ही नाही देत आता. अंगठा काढ. हा? ते पैसे आहे ना आम्हीच ठेवतो, आमचे नील करून हा, घेतो. वाटून घेतो. हा नाही, 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 अहो, नाही. तुम्ही ऐका ना. आमच्याकडे बघा हो, आम्ही कुठं बघ- अहो, हे जिवंत झाले जिवंत झाले जिवंत झाले. आता ते पैसे अंगठा कधी देतील. मानावर आले ना काय नाव आल्या? किती 5 लाख 5 लाख चेक आलाय. चला, चला. अरे हा, ते कागदपत्र द्या, अंगठा द्या हा. लगेच. कोणते कागदपत्र. कोणतं कागदपत्र? हा, कोणत्या बँकेचे पैसे? यायचा नालायक जरा त्याची का? कोणत्या बँकेचे मारायचे पैसे? नाटक करतो काय? म्हणजे हा? नाटक करता तुम्ही. हा पैसे आले म्हटल्यावर अहो, उठता हा? लाज वाटते का. हा? मेला मात्या ना का तुम्ही? मेला मात्या? हा अहो, पैसे बाबा, काही? तुम्ही मेले पैसे होते ना, काही? कसे काय जिवंत झाले हो? हा? त्या 5 लाख ऐकले ना. तुम्हाला काही कळतं का नाही आम्ही कसं कसं केलं म्हणजे असं फशीत वय मरायचं नाटक घेता. हा 5 लाख म्हणले लगेच उठले. हा. अहो पण द्या की आता झालं ना आव नाही काही नाही. तुम्ही ना पहिले- एक काम करा, चला, हा. तुमच्या वावरात त्यांना कामाला घ्या, वर्षभर याला काम नाही- करून घ्या. याला नाही घेत. मी हिला घेतो. मला हा, चल. नाही 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 मला कसं सग- करताय? मी हिला घेतो हा, कामाला याला वावरात. काय- काय? चल चल ए, तुमचे पैसे घेऊन टाका. नाही. पैसे घेऊन टाका. म्हणजे? अरे, पैसे देतो ना कुठे तुमचे. कुठे पैसे. दे पैसे दे. दे पैसे. सोड द्या पुढलं. हा सोड रे, सोड, हा. तुझे किती माझे 3 लाख आहे. तुझे- 50. तुला- पहिलं मला हे सांगा तुम्ही तुम्ही एवढ्या पैशाचं केलं काय? उद्या सकाळी ये ना बँकेत काढून तुमच्या पैसे निघून टाक. म्हणजे बँकेत टाकेल का? नाही दिले ना आमच्या बँकेत वावरात दे बाय. काम करायचं वर्षभर. बिट्टी जाईल तोंडामध्ये. हा. बस सगळी. तुम्ही खरं बोलताय बँकेत ठेवलेत? जा तुम्ही आता. उद्या हा? पैसे लागते ना. हा उद्या जर नाही दिले तर बघा मग. हा आता जर मराठी नाटक केलं उद्या खरं करू शकतो आम्ही ते. हा हा चला. बाय. बायको पोर लय रडायची गाडची. हा मग ते खरंच मेले होते ना हा. म्हणून हा रडत. हा सोपे नाही तुम्ही. सोपे नाही अरे जाऊ. नाटक करते तू. काय हा माणूस आहे ना आम्हाला आहे ना खरं उद्या सांगते ना, बुचकट टाकतोय. उद्या मी गावाला निघून जातो. गावाला? हम्म. अगं पूर्व सांग तुझ्या बापाला अहो काय. बाबा आता तुम्ही बोलले ना त्यांना देतो पैसे म्हणून. मानायचं काम राहते तोंड ठेवून मग लगेच येते काय. अहो बाबा तुम्हाला कळालं का तो बाबूराव म्हणतोय आईला घेऊन जाईन हा. कामाला आणि तो सुहास म्हणतोय मला घेऊन जाईन कामाला. त्यांनी आमच्या सोबत काही केलं तर काय करणार आहे हात तुम्ही? धरला का जोंबायचा हाताला काढक्यान. हा झोंबायचं म्हणजे त्यांनी आम्हाला टाकू दे विकून है ना. हा हे कोकच काय ते विकून विकतील दे. आम्हाला आता तुम्ही गावाला गेले होते काय करणार आमच्या सोबत हा आणि तेच आम्हाला विकतील आणि पैसे ते स्वतःचे कर घेऊन तुझ्या जातील. पप्पाला फोन कर त्याला मला वाचायला लागते टाकून देऊ. हो ठेकाच घेतला माझ्या बापाने ना तुम्हाला पैसे देण्याचा. पण मला सांगायचं पहिले अगोदर कुठे तुम्ही एवढे पैशाचं काय केलं पहिले नीट मला नीट पराभवाने सांगा पैशाचं केलं काय काय केलं मला सांगा. ठकीच्या पुढचं लग्न नाही केलं का? अहो, तुम्हाला काय लाज लज्जा काय आहे की नाही काय लाज लाज लज्जा मारली काय का आहे पुढच्या की नाही? घरात? हा? जाऊ दे हा? सगळी का? तुम्हाला काय काय शरम वाटते की चुकीचं नाही? करते आई? स्वतःच्या पोरीच्या लग्नाला दिले का पैसे? त्या ठकीच्या पोरीच्या लग्नाला जाऊन पैसे देत आहे. माझ्या लग्नाला काय ठेवलं? सतरंजीवर हातरलंय आणि सगळ्यांना बसवलं जेवायला. टेबल खुर्च्या ठेवा म्हटलं तर हा बरोबर बोलली ती. हा लापसी जाऊन केलं पण ते संबंध काय तिच्या मुलाच लग्न करून देण्याचा. तिचा ती नवरा कोण आहे तुमची? तिचा नवरा वारला तिला कुणी वाली नव्हतं मग मी मदत केली लग्नाची.
काय बोलायचं काय नाही का लोड घेऊ आले ना त्यांना म्हणा तो गावाला गेला पैसे काढायला गेला बँकेला सुट्टी म्हणा. नाही, आता मी त्यांना सांगते ना ते काय लाकडी बिकडी घेऊन जाते ना बांबू वगैरे मारायला तिकडे. आई जाऊन दे ह्यांचं ह्यांना बघून दे. आपण म्हणू की ज्याने घेतलं त्याला बघा. जाऊन दे. जरा तरी काही लाज शरम वाटायला पाहिजे. एक मला पोरगी आहे तुम्हाला एवढी मोठी तुझा भाकरी बांधली मी एखाद्या डोंगरात जाऊन बसतो. हा जा कुठं पण जाऊन बसा. भाकरी हम्म. तुम्हाला भाकरीचा तुकडा पण देणार नाही समजलं ना. असे नीच माणूस आहात तुम्ही. मग- शे मग रवा करून दे. रावा पण देणार नाही. हा, जा त्या ठकीकडून एवढी घ्या मोठी आणि त्या पोरगी ठकीच्या आहे. मुलीकडून घ्या. आई काय नाही करायचं बाबांना. चल तसेच पडा सडत.